मित्रांनो, एस के गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आता जे काही शिपाई भरतीचे पेपर आहेत बघा, पुणे डी-सी-सी बँकेचे ते आपल्या तोंडावर आलेत पहा. आता कमी वेळेमध्ये आता मी होता होईल तेवढा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण एवढी मोठी परीक्षा फी भरली, पेपरला जाण्यासाठी सुद्धा आपल्याला खर्च येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, काही का होईना अभ्यास चालू ठेवा आणि जर तुमच्याच्याने होत नसेल तर आपले पी-डी-एफ घेऊन टाका पहा. फक्त या ठिकाणी ₹399 ला मित्रांनो आपण ह्या पी-डी-एफ लॉन्च केलेल्या आहेत पहा. फोनपे, Google पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230848 या नंबरला तुम्ही फोनपे किंवा Google पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. आता जे काही पेपर झाले बघा, त्या पेपरला भरपूर प्रश्न आपल्या पी-डी-एफमधूनच आले होते पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पी-डी-एफ घ्यायची. बघा यामध्ये तुम्हाला सगळे आय-एम-पी पॉइंट्स त्याचबरोबर लेटेस्टच्या चालू घडामोडी सर्व काही मित्रांनो तुम्हाला या पी-डी-एफमध्ये मिळणार आहे पहा. बँकिंग सहकार, त्याच्यानंतर कृषी अर्थव्यवस्था सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच घ्या. पैशाकडे पाहू नका. आता एवढा खर्च केला एवढ्यासाठी बघायचं का नाही. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. खूप खूप चांगली जागा आहे मित्रांनो. कारण की या ठिकाणी फक्त पुणे जिल्ह्यातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांनाच या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. जास्त काही सांगत नाही बघा. ज्याला गरज असेल खरोखर नोकरीची तो 100% घेईल. ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा. आपल्या पेट्रोलला म्हणा किंवा कुठं जायला किंवा जेवायला बाहेर. जाऊ द्या जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न पहा. रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने आर-बी-आय व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला काय म्हटलं जातं? रेपो रेट असं म्हटलं जातं. पहा लक्षात ठेवा, रेपो रेट. तर आर-बी-आय व्यापारी बँकांना कर्ज देते. ज्या अल्पकालीन दराने रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला काय म्हणतात? रेपो रेट असं म्हणून ओळखलं जातं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिचे रूपांतर कशामध्ये करण्यात आलं? तर मित्रांनो कशामध्ये करण्यात आलं? तर लक्षात ठेवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं पहा. स्टेट बँक ऑफ इंडिया. तर लक्षात ठेवा गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार 1 जुलै 1955 रोजी इम्पिरियल बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर करण्यात आलं पहा. पुढील प्रश्न आहे पहा. रिझर्व्ह बँकेने सुरू केलेलं CBDC म्हणजे काय? तर मित्रांनो लक्षात ठेवा सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सी याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पहा. सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सी. लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रामधील पहिली बँक कोणती ठरली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणती ठरली आहे तर HDFC बँक ठरलेली पहा. लक्षात ठेवा HDFC बँक. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा. शेती आणि ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्डची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो नाबार्डची जी काही स्थापना आहे ही केव्हा झालेली आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 पर्याय क्रमांक 4 12 जुलै 1982 ला मित्रांनो त्याची स्थापना झालेली पहा. भारतीय स्टेट बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय स्टेट बँकेची. तर मित्रांनो लक्षात ठेवा 1 जुलै 1955 1 जुलै 1955 ला याची स्थापना झाली पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय निर्यात आयात बँकेची जी काही स्थापना आहे कधी झाली? त्याची स्थापना 1 जानेवारी 1982 ला करण्यात आली पहा. 1 जानेवारी 1982 ला. एक्झिम बँकेचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी असून ती आंतरराष्ट्रीय वित्त पुरवठ्याची शिखर बँक आहे पहा. लक्षात ठेवायचं आपला शिखर बँक आहे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतामधील पहिली बँक कोणती आहे? क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे? तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया. क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, जॉन अँड्रे शेफर्ड बॅरन हे कशाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो हे ATMच्या संदर्भात आहेत पहा. ATM म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन. समजलं? आणि मित्रांनो जॉन बॅरन यांच्या नेतृत्वाखाली 1967 मध्ये लंडनमध्ये ATM या मशीनचा शोध लागला पहा. अशी सुंदर संधी या ठिकाणी भेटलेली पहा आपल्याला बँकेमध्ये शिपाई भरतीची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मी देणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. यामध्ये तुम्हाला जो काही सिलेबस दिलेला आहे मित्रांनो, या सिलेबसनुसार तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्न मिळणार आहेत पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो याची किंमत फक्त ₹399 ठेवलेली. यामध्ये तुम्हाला सर्व विषय भेटणार आहेत पहा. एका वर्षाची चालू घडामोडी, शेती, त्याच्यानंतर बँकिंग सहकार,
जी कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, बुद्धिमत्ता मित्रांनो सगळं मटेरियल तुम्हाला मी देणार आहे. सोबत मित्रांनो बुद्धिमत्ताचे जे काही महत्त्वाचे व्हिडिओज असतील टॉपिकचे, हे सुद्धा तुम्हाला मी याच कोर्समध्ये देणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो काही आपला नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला ₹399 सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. एका मिनिटामध्ये मी तुम्हाला मित्रांनो हे सगळं काही पाठवून देईल पहा. त्यामुळे बघा लवकरात लवकर सगळ्यांनी ही बॅच जॉइन करा. कारण की मित्रांनो पहा आता आपण एवढे पेमेंट करणार आहे फॉर्म भरण्यासाठी बघा आपले किती पैसे गेले तुम्हीच पाहिलंय. तिथे जाऊन आपल्याला काही ना काही आलं पाहिजेल. पेपरला सुद्धा आपला स्कोर आला पाहिजेल. यासाठी मित्रांनो आपण ही बॅच लॉन्च केली मित्रांनो. लवकरात लवकर सर्वांनी जॉइन करून घ्या. या सिलेबसनुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी देणार आहे. लवकरात लवकर जॉइन करून घ्या. तर पैशाकडे बघू नका. पैसे आज ना उद्या कमवता येतील, परंतु गेलेली वेळ परत येणार नाही पहा. नंतर पस्तावा करण्यापेक्षा आत्ताच तुम्ही लवकरात लवकर जॉइन करून घ्या. ₹399 आपण कुठेही खर्च करतो, परंतु योग्य ठिकाणी लावा. नक्कीच फायदा होईल. तुम्ही व्हिडिओ पाहिला आपण किती क्वालिटीचे प्रश्न घेतले. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि घवघवीत यशासाठी मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. जास्त काही सांगत नाही. वित्तीय समावेशन सूचकांक कोणत्या संस्थेने विकसित आणि प्रकाशित केला आहे? तर मित्रांनो हे कोणी केलेलं आहे तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आर-बी-आय ऑप्शन क्रमांक 4 आर-बी-आय हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. रिझर्व्ह बँकेद्वारे वित्तीय समावेशन निर्देशांक प्रकाशित केला जातो, ज्याची श्रेणी 0 ते 1000 दरम्यान असते पहा. चला पुढचा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती, की कोणत्या बँकेचं राष्ट्रीयकरण हे तिचं भारतीय स्टेट बँकेमध्ये रूपांतर झालं? तर मित्रांनो लक्षात ठेवा इम्पिरियल बँकेचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. इम्पिरियल बँक 1951च्या गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार इम्पिरियल बँकेचं एस-बी-आयमध्ये काय झालं? रूपांतर झालं. हे पॉईंट लक्षात ठेवा. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, नाबार्डचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कशाचं? नाबार्डचं मुख्यालय कोठे स्थित आहे? चला द्या उत्तर. तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो आपलं याचं योग्य उत्तर होईल पहा. कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. कृषी आणि ग्रामीण विकासाला पतपुरवठा करणाऱ्या नाबार्डचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे पहा. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? तर पहा मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेची जी काही स्थापना आहे, ही 1 एप्रिल 1935ला झाली पहा, मुंबई या ठिकाणी. आणि राष्ट्रीयकरण कधी झालं? 1 जानेवारी 1949ला. बघा आर-बी-आयची स्थापना 1934 नुसार 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती पहा. ₹100 नोटीवर खालीलपैकी कोणाची सही असते? चला द्या उत्तर. तर कोणाची असते? आर-बी-आय गव्हर्नरची सही असते पहा. ₹1 नोटीवर कोणाची असते? तर वित्त सचिवाची सही असते. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा स्टेट बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवा. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? मित्रांनो या ज्या काही संज्ञा आहेत ह्या रिझर्व्ह बँकेचं पतधोरण पर्याय क्रमांक 3 याशी संबंधित पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. देशातील पहिलं डिजिटल बँकिंग राज्य कोणतं बनलं आहे? बघा देशातील पहिलं डिजिटल बँकिंग राज्य कोणतं बनलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे राज्य बनलेले पहा. तर बघा केरळ हे देशातील पहिलं पूर्णपणे डिजिटल बँकिंग राज्य बनलेले पहा. भारतामध्ये रुपयाचं चिन्ह कोणी डिझाईन केलं आहे? तर उदय कुमारने मित्रांनो हे डिझाईन केलेलं आहे पहा. कोणी? उदय कुमार. पुढील प्रश्न या ठिकाणी पहा मित्रांनो. आर-बी-आयच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती आहेत? तर मित्रांनो आर-बी-आयच्या पतनियंत्रणाची जे काही साधने कोणती आहेत? मित्रांनो लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा 3 वरील दोन्ही रेपो दर आणि बँकेचा दर हे बघा याचं बरोबर उत्तर आहे पहा. रेपो दर आणि बँक दर ही बघा आर-बी-आयच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने आहेत पहा. 14 बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलं पहा. पुढचा प्रश्न पहा आत्ताच पाहिला होता आपण की ₹1 नोटेवर कोणाची सही असते? तर मित्रांनो वित्त सचिव ऑप्शन क्रमांक 2 आपलं याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. ₹1 नोटेवर वित्त सचिवाची सही असते आणि इतर नोटेवर बघा आर-बी-आय गव्हर्नरची सही असते पहा. आर-बी-आय सर्व नोटा छापते आणि चलनामध्ये आणतं. नवं केंद्र सरकार तयार करताना चलनामध्ये जे काही बघा मित्रांनो आर-बी-आय आणतं पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. आर-बी-आयचे
शक्तिकांत कितवे गव्हर्नर होते? शक्तिकांत दास सांगा मित्रांनो, हे 25वे गव्हर्नर होते पहा. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवतो? तर पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ऑप्शन क्रमांक 3 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवतो पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, हिल्टन यंग कमिशन आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हिल्टन यंग कमिशन. रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच काय? तर मित्रांनो त्याला काय म्हटलं जातं? तर ऑप्शन क्रमांक 2 CRR. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे CRR. भारतामध्ये बँकाची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? तर मित्रांनो लक्षात ठेवा, RBI ही बँक ओळखली जाते. कोणती? RBI. रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते पहा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर अमर्त्य सेन मित्रांनो अर्थशास्त्र याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा अर्थशास्त्र. अमर्त्य सेन मित्रांनो यांना कल्याणकारी अर्थशास्त्रासाठी 1998 मध्ये नोबेल पारितोषिक आणि 1999 मध्ये भारतरत्न सुद्धा या ठिकाणी मिळाला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, की स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन कसं केलं जातं? तर हे मित्रांनो समाजवादी अर्थव्यवस्था. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताने स्वातंत्र्यानंतर समाजवादी विचारसरणीचा प्रभाव स्वीकारून मिश्र अर्थव्यवस्थेचा मार्ग निवडला, जो 1991 नंतर मुक्त अर्थव्यवस्थेकडे झुकलेला आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, मानवी विकास निर्देशांक ठरवताना प्रामुख्याने कोणते निकष विचारात घेतले जातात? तर पहा मित्रांनो कोणकोणते घेतले जातात? आर्थिक निकष बघा, आर्थिक निकष, त्याच्यानंतर आरोग्य, त्याच्यानंतर मित्रांनो शैक्षणिक शिक्षण म्हणजे शिक्षणाचा कालावधी. तर मित्रांनो लक्षात ठेवा, मानव विकास निर्देशांक मध्ये आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान हे 3 मुख्य घटक या ठिकाणी विचारात घेतले जातात. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा, की व्ही कुरियन हे जे काही नाव आहे कशाशी संबंधित आहे? व्ही कुरियन तर आपल्या सर्वांना माहित पाहिजे, व्ही कुरियन हे नाव ऑप्शन क्रमांक 4 धवल क्रांतीशी संबंधित आहे. काय? धवल क्रांती. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो वाढीव दूध उत्पादन आणि संकलन हे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. वाढीव दूध उत्पादन आणि संकलन याचं योग्य उत्तर आहे. 1970 मध्ये सुरू झालेल्या ऑपरेशन फ्लडमुळे भारतामध्ये आज जगातील प्रमुख दूध उत्पादक देश बनलेला आहे पहा आपला भारत देश. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, हे अर्थशास्त्र. पर्याय क्रमांक 4 अर्थशास्त्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. रघुराम राजन RBIचे माजी गव्हर्नर आणि IMFचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणतं विशेष समर्पक ठरेल? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप व्यक्त करण्यासाठी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विकसनशील हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे. काय? विकसनशील हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण, की वित्तीय धोरण कोण तयार करतं? तर वित्तीय धोरण मित्रांनो कोण तयार करतं? तर वित्त मंत्रालय करतं पहा. ऑप्शन क्रमांक 2 वित्त मंत्रालय. तर कर आकारणी, त्याच्यानंतर सबसिडी आणि सरकारी खर्च अर्थसंकल्प हे मित्रांनो वित्तीय मंत्रालयाद्वारे वित्तीय धोरण म्हणून ठरवले जातात. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की अर्थशास्त्र हे कोणतं शास्त्र आहे? अर्थशास्त्र हे कोणतं शास्त्र आहे? ते हे सामाजिक शास्त्र आहे पहा. कोणतं? सामाजिक. अर्थशास्त्र हे मानवी वर्तणुकीचा आणि संपत्तीचा अभ्यास करणारं सामाजिक शास्त्र आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पैशाच्या ठिकाणी जी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची काय म्हणतात? तर त्याला पैशाची काय म्हणतात? क्रयशक्ती असं म्हणून ओळखलं जातं. क्रयशक्ती. पैशाची क्रयशक्ती म्हणजे त्या पैशाने तुम्ही किती वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकता याचं प्रमाण असतं. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, कोणतेही अर्थविधेयक कोणाच्याही सहीशिवाय संसदेमध्ये प्रस्तुत करता येत नाही. तर मित्रांनो कोणताही राष्ट्रपतींच्या सहीशिवाय या ठिकाणी प्रदर्शित करता येत नाही पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो, राजगड आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी राजगड होती. नंतर बघा ती रायगड दुसरी झाली राजधानी. आलं लक्षात? मित्रांनो सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा आणि राजगड किल्ले ताब्यात घेतले. राजगड जिंकण्यास अवघड असल्याने त्यांनी राजगड राजधानी निवडली पहा. रायगडाच्या बांधकामानंतर रायगड ही मराठ्यांची राजधानी झाली.
रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला व तेथेच त्यांचा मृत्यू झाला. रायगड ही महाराजांची दुसरी राजधानी राहिली पहा. दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झालं? मित्रांनो लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 आसई या ठिकाणी आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. कुठं? आसई या ठिकाणी झालं पहा. तर पहा, दुसरं इंग्रज मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये 1803 ते 5 दरम्यान झालं पहा. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील आसई, अकोला जिल्ह्यातील आडगाव येथे वेसलेने मराठ्यांचा या ठिकाणी पराभव केला होता. पुढील प्रश्न मित्रांनो, 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 रायगड आपलं याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, रायगड हे याचं योग्य उत्तर आहे पहा. मित्रांनो, वाराणसीच्या विश्वेश्वर किंवा गांगभट्ट यांनी शास्त्रानुसार रायगडावर हा सोहळा आयोजित केला होता. लक्षात ठेवायचं आहे पहा, रायगडावर याचा सोहळा आयोजित केला होता. मित्रांनो 6 जूनला काय साजरं केलं जातं? तर 6 जूनला बघा शिवसाम्राज्य दिन असतो पहा, शिवसाम्राज्य दिवस. शिवाजी महाराजांच्या 8 सदस्य परिषदेमध्ये अष्टप्रधानामध्ये कोणाकडे अर्थमंत्री हे पद होतं पहा? तर मित्रांनो अमात्य, पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा. अमात्य याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे काय? अमात्य. आलं लक्षात? अमात्याचं काम मित्रांनो साम्राज्याचा जमा खर्च व हिशोब तपासणे होतं पहा. पहिले अमात्य कोण होते? की रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे होते पहा. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानांना काय म्हणतात? तर पहा, पेशवा असं म्हणतात पहा. पर्याय क्रमांक 1 पेशवा. पंतप्रधान बघा पेशवा. मोरो त्र्यंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंडळामध्ये प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणांचा समावेश नव्हता? तर पंढरपूर, पर्याय क्रमांक 3 पंढरपूरचा समावेश नव्हता पहा. बरोबर. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतीवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली होती? तर पर्याय क्रमांक 4 मित्रांनो 1664 आणि 1670 दरम्यान या ठिकाणी स्वारी केली होती पहा. आणि मुघल साम्राज्यातील सुरत लुटली होती. 1670 मध्ये सुरतीची पुन्हा दुसरी लूट केली होती पहा. अति श्रीमंत बघा सुरत होती पहा त्या टायमाला. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रजी वकील उपस्थित होता? तर मित्रांनो कोणता इंग्रजी वकील हा उपस्थित होता? तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 4 हेनरी ऑक्सिडेन याचं बरोबर उत्तर आहे पहा. हेनरी ऑक्सिडेन हा इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित होता. त्याने राज्याभिषेकासाठी सविस्तर माहिती मित्रांनो डायरीमध्ये या ठिकाणी नोंदलेली पहा. डायरीत डायरेक्ट नोंद केलेली पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्यांदा जिंकला होता? तर तोरणा किल्ला मित्रांनो लक्षात ठेवायचा आपल्याला. कोणता? तोरणा. तोरणा किल्ला मित्रांनो पुणे जिल्ह्यामधील अतिदुर्गम आणि अतिशय विशाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे पहा. तोरणा किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पहिला किल्ला जिंकून घेतला. तोरणा किल्ल्याचं दुसरं नाव मित्रांनो प्रचंडगड आहे पहा. पुणेपासून तोरणा किल्ल्याचं जे काही अंतर आहे ते 60 किलोमीटर आहे. किती आहे? 60 किलोमीटर आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकावला ते अटक नावाचं ठिकाण सध्या कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो ते पाकिस्तानमध्ये पहा. पर्याय क्रमांक 1 पाकिस्तान. लक्षात आलं? चला पुढील प्रश्न पहा मित्रांनो. या तरुण पेशव्यांचा अकाली झालेला मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याचा जीवारी लागलेला फार मोठा घाव हे प्रसिद्ध उद्गार जेम्स ग्रॅडप यांनी कोणत्या पेशव्याविषयी काढले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पेशवा माधवराव यांच्याविषयी काढले पहा. लक्षात आलं? पुढील प्रश्न पहा मित्रांनो की ब्रिटिशांनी मराठ्याचा संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डीज नावाचा खंदक कोणत्या शहरामध्ये खोदला? तर मित्रांनो कोणत्या शहरामध्ये? तर कोलकाता मित्रांनो लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक 3 कोलकाता याचं योग्य उत्तर आहे पहा. ब्रिटिशांनी मराठ्यांचा संभाव्य आक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोलकाता येथे मराठी डच खंडक खोदला होता पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मगरीचे पाय धरलेल्या राजेंद्रसारखी माझी स्थिती झाली आहे असं पत्र लिहून कोणत्या राज्यकर्त्यांनी पहिल्या बाजीरावाची मदत मागितली होती? तर मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 3 छत्रसाल बुंदेला याचं बरोबर उत्तर आहे पहा. छत्रसाल बुंदेला. बुंदेलखंडचे शिवाजी म्हणून ओळखले जाणारे राजा छत्रसाल बुंदेला यांनी महम्मद खान बंगालच्या आक्रमणाच्या वेळी
बाजीराव पेशवेकडे या ठिकाणी मदत मागितली होती पहा. तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये मराठ्यांचं नेतृत्व कोणी केलं? तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 सदाशिवराव पेशवे भाऊ यांनी केलं होतं पहा. पानिपतचं तिसरं युद्ध 14 जानेवारी, लक्षात ठेवा 14 जानेवारी 1761 ला झालं होतं. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, खालीलपैकी कोण पेशवा नव्हता? तर मित्रांनो, खालीलपैकी कोण पेशवा नव्हता? तर पर्याय क्रमांक 2 पहा, सदाशिवराव भाऊ हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. शिवराव भाऊ. सदाशिवराव भाऊ हे नानासाहेब पेशव्यांचे चुलत भाऊ व सेनापती होते. ते पेशवा पदावर नव्हते पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सेनापती अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे झालेल्या लढाईच्या दरम्यान बचेंगे तोर विलडेंगे असं उद्गार कोणी काढले? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, हे जे काही उद्गार आहेत हे कोणी काढले? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 1 दत्ताजी शिंदे. याचं काय पहा बरोबर उत्तर आहे, लक्षात ठेवा दत्ताजी शिंदे. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर मित्रांनो कोणत्यांनी केला पहा ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव. याचं बरोबर उत्तर आहे पहा. 1802 मध्ये यशवंतराव होळकरांनी हडपसरच्या लढाईमध्ये पराभव केल्यानंतर बाजीराव इंग्रजांना आसराईला वसईत गेला आणि तेथे तैनाती फौजेचा करार केला पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला त्यांच्या पदावरून हटवलं आणि त्यांचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवलं? तर ऑप्शन क्रमांक 4 हेस्टिंग्स. याचं बरोबर उत्तर आहे पहा. लॉर्ड हेस्टिंगने मराठी पेशवाई समाप्त करून पेशव्याला पदावरून हटवलं आणि बिठूर येथे दून पाठवून दिलं पहा. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर वडू बुद्रुक या ठिकाणी पहा. पर्याय क्रमांक 1 वडू बुद्रुक. बघा वडू बुद्रुक पुणे येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी त्रिवेणी संगम आहे पहा. त्यांचा मृत्यू 11 मार्च 1689 ला झाला पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं शिरपामाळ हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी आहे हे. तर जव्हार. पर्याय क्रमांक 4 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. शिरपामाळ हे जव्हार शहराजवळ एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे पहा, ज्या ठिकाणी महाराजांनी सुरत स्वारीच्या वेळी तळ ठोकला होता. लक्षात ठेवा तळ ठोकला होता पहा. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा 1657. याचं काय पहा बरोबर उत्तर काय 1657. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 16 मे 1657 ला पुरंदर या ठिकाणी झाला पहा. आईचं नाव काय होतं? सईबाई. ही पॉईंट लक्षात ठेवा, खूप महत्वाचे पहा. त्याच्यानंतर वडिलांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. यांची ग्रंथ संपदा लक्षात ठेवा बुधभूषण नायिकाभेद. राजधानी कोणती होती? रायगड. यांचा मृत्यू तुळापूर या ठिकाणी 1689 ला झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध हा कोणत्या ठिकाणी केला? तर प्रतापगडच्या पायथ्याशी. लक्षात ठेवायचे पहा प्रतापगडच्या पायथ्याशी केला. शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार अफजल खानचा वध प्रतापगड सातारा या ठिकाणी येथे केला आणि तेथेच त्याची कबर सुद्धा बांधली पहा. नेक्स्ट पहा, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सुमंत कोण होते? तर मित्रांनो सुमंत कोण होते? तर लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 रामचंद्र त्रिंबक डबीर हे होते पहा. रामचंद्र त्रिंबक डबीर हे अष्टप्रधान मंडळामध्ये परराष्ट्र मंत्री या पदावर कार्यरत होते पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला आहे? तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे सिंधुदुर्गचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला आहे पहा. सुवर्णदुर्ग हा आदिलशहाने, विजयदुर्ग मित्रांनो शिलाहार राजा भोसले यांनी, जंजिरा किल्ला मलिक अंबरने बांधलेला आहे पहा. शिवाजी महाराजांचा आजोळ कोणत्या ठिकाणचं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो आजोळ कोणतं आहे? तर बुलढाणा. याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे शिवाजी महाराजांचा आजोळ सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे होते, कारण जिजाऊंचं मूळ गाव बघा सिंदखेड राजा हे होतं पहा. पुढील प्रश्न पाहूयात आपण, शनिवार वाडा हा कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधला? तर मित्रांनो बाजीराव पेशवे. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. शनिवार वाडा हा थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळामध्ये 1736 मध्ये बांधला गेला, जो पेशव्यांचं मुख्यालय होता पहा. 13 मोठ्या खोल्यांचा हा वाडा 1736 साली बांधला. आग लागल्याने हा वाडा जळून खाक झाला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता
संस्कृत ग्रंथ लिहिला तर बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता पहा. मित्रांनो, खालील घटनाक्रमानुसार आपल्याला या ठिकाणी योग्य क्रम लावायचा आहे पहा. तर पहा, याचं काय योग्य उत्तर होईल? प्लासीची लढाई, त्याच्यानंतर पानिपतची तिसरी लढाई, असहकार चळवळ आणि भारत छोडो चळवळ. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो 1, 2, 3, 4 असंच आहे पहा. प्लासीची लढाई जर पाहिलं मित्रांनो तर 1757 ला झाली, पानिपतची झाली 1761 ला, असहकार चळवळ 1920 ला आणि भारत छोडो चळवळ 1942 ला झाली पहा. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, प्लासी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 3 प्लासी काय आहे पहा, याचं बरोबर उत्तर आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्ही अतिशय तुमच्या फ्युचरबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल अतिशय जागरूक आहात. तुम्हाला नक्की तुमच्या जिंदगीमध्ये काही ना काही करण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यामुळेच तुम्ही बघा या ठिकाणी एवढा अभ्यास केलेला आहे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आता बघा आपण एवढी फी भरणार आहे, फॉर्मची फी भरणार, चलन एवढं भरणार. त्यासाठी मित्रांनो पेपरला गेल्यावर आपल्याला काही ना काही आलं पाहिजे. यासाठी मित्रांनो या अभ्यासक्रमानुसार बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सेंड करणार आहे पहा. मित्रांनो हे प्रश्न तुम्ही नक्की घेऊन टाका. सोबत मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओज पण भेटणार आहे. या बॅचला तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. 93 25 23 0840 मित्रांनो हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. लगेच फोनपेमध्ये जा, हा नंबर टाईप करा. ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये या ठिकाणी सगळं पाठवून देईल पहा. कारण की हे पैसे आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोल म्हणा, कुठं लग्नाला गेलो म्हणा, कुठेही खर्च होतात आपले बघा. नाश्ता पाण्याला गेलो, जेवायला गेलो. परंतु मित्रांनो आपण योग्य ठिकाणी हे पैसे लावले. आता ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे पहा. गुंतवणूक आहे पहा तुमच्या भविष्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. यामधून तुम्हाला नोकरी भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो हे प्रश्न आपले जे काही बॅच आहे बघा याला ॲडमिशन घ्या. कारण की मित्रांनो तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्याचीच या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे. डायरेक्ट बघा बाकीच्याचं जराशी कमी झालेलं आहे पहा. त्यामुळं लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. वेळ अजिबात वाया घालवू नका बघा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. स्वतःला पूर्णपणे या ठिकाणी झोकून घ्या. पण ही पोस्ट नक्की भेटली पाहिजे असा अभ्यास आपण सर्व मिळून करू पहा. नक्कीच फायदा होईल मित्रांनो. 93 25 23 0840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. ₹399 सेंड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळं पाठवून देईल पहा.